हाय बोलावलंस? हा बोल आता. काल म्हणलंस बोलताय पण बोललंसच नाही. बघ लाली, तुझा या असा असता. शेवटी पावळ्याचा पाणी ना पावळे कप जातला. तुझी सवय काय तू सुधरूचच नाही. आता काय केलंय मी? अगो किती घाई. आता तुका सांगूक बोलवलंय ना, मग पान जरा बंद ठेवशील. ये बैसात. बरा बोल तरी आता. काल दुखावलंस ना, तुझ्या बाजून बोललंय नाही म्हणान राग इलो असा. तसं नाही गे. अगो आव ससय मी तुझी, तुका जास्त ओळखतय. रागावलंस ना, पण तुझ्या बाजून बोललंय नाही ते का कारण पण तसाच होता. पण बाकाच गप्प केलास ना. या घरात मी आश्रितासारखा रवतोय असंच वाटतं बाका. अगो मी स्वतः सावरलंय, पण श्रीनूसाठी दादा समोर हात पसरूक लागले ना. या कसा मायरक रवता अशा गावातल्या बायकांची कुजबुज ऐकलंय मी, पण तरी पण रवतोय इकडे. मग माहित आहे ती पावडी रागाच्या भरात बोलली, पण तोल गेलाच ना. अशा वेळेसच सत्य बाहेर येता. लोकांच्या मनात काय खरं चालू आहे ना ता कळता. मी खमकी असून पण माझी ही अवस्था. उद्या मग काही झाला तर माझ्या श्रीनूची या घरात काय जागा? लाली, जन्म दिलाय मी तुका. तुझा मन माझ्यापेक्षा या घरात जास्त कोण ओळखतलो. म्हणूनच तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरा देऊ तुका हाय बोलवलंय मी. हाय. मी इथे बसू शकतो ना, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना. मी बसायला जागा आहे इथे. बसायचं की नाही ते तू डिसाइड कर. नाही ते इथे पण जागा होती ना, म्हटलं इथे कशाला, मग इथेच जाऊ. ओवी, काल तू माझी माफी मागितलीस. खूप शांत झोप लागली असेल ना तुला. हा नाही नाही तसं नाही. अगं तू माझी माफी मागितलीस पण मला तुझी माफीच नाही मागता आली ना. मी तेच करायला गेलो आणि केवढं मोठं प्रकरण घडलं ते. बापरे, केवढी चिडलीस तू. नाही करेक्ट आहे, करेक्ट आहे. तुझं चिडणं एकदम करेक्ट आहे. खरं तर ते तसंच व्हायला हवं होतं. म्हणजे ऐक ना ओवी, मला तुझी माफी मागायची आहे. तुला सॉरी बोलायचं, तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. तू फोन दे. हा, फोन दे ना प्लीज. फोन. हा प्लीज. हा सांग सांग, तुला ह्याच्यातला कुठला स्पीकर आहे, आपण लगेच घेऊन येऊ. थँक्स, बट आता मला नवीन काहीच नको. अगं नाही नाही, असं कसं. अगं तू तू सांग ना. तू
तू बिंदास सांग, मनात काय असं ठेवू नको, बिंदास सांग. आपण लगेच जाऊन लगेच स्पीकर घेऊन सांग सांग सांग. ओके, मग मला महागडा 20-30 हजाराचा स्पीकर हवाय असं बोलले तर? हा ठीक आहे ना मग, एवढं काय त्यात. तू सांग बिंदास सांग, आपल्याला काय तसा काही प्रॉब्लेम नाही. तुला खोटं कधी बोलता येईल ना? आय रिअली डोंट नो. ए नाही तसं काही नाहीये. मी सांगतोय ना तुला, तू फक्त बोट ठेव, आपण लगेच तो स्पीकर म्हणजे आणू. असं काय एवढं काय तसं काही नाहीये म्हणजे. सॉरी खरंच सॉरी. ओके. म्हणजे लाली, श्रीनूचा या घरातला स्थान आढळ असा, ध्रुव ताऱ्यासारखा. तो तुझ्या मनात गे. बाकीच्यांचं काय? उद्या घराबाहेर काढलं नाही तर काय करायचा? अगो घरच्या जावया कोण कशात बाहेर काढतलो? यांच्याबद्दल नाही, श्रीनू बद्दल बोलताय. अगो मी पण श्रीनूचाच बोलतोय. हाय श्रीनू खोतांचो जावई? होय, श्रीनूच या घरचो जावई होतलो, खोतांची गादी सांभाळतलो. माझ्या रघुनाथाच्या पावलावर पाऊल ठेवणारच या सगळा सांभाळतलो. अगो निशी आणि श्रीनू एकत्र खेळले हत, मोठे झाले हत, चांगला जमतला त्यांचा. खरंच आहे? आपली निशी माझी सून. पण त्यांच्या मनात काय हा? ह्या कसं कळतला? इथे बॅडमिंटनचं सिलेक्शन कुठे सुरू आहे? तिथेच पलीकडच्या कोर्टवर जा आणि जाता येता हा शटलचा बॉक्स घेऊन जाशील का? हो दे. मी करते ते बरोबर करते ना? पण घरात इतरांना कळलं तर? आईलाही वाटतं की मी माझं स्वप्न पूर्ण करावं, पण दादा?
लाली, तू मनात कसली शंका ठेवू नको. ता सगळा मी घडवून आणतलय. श्रीनू आणि निशीची जोडी लक्ष्मी नारायणासारखी दिसतली. दोघाही एकमेकांक आयुष्यभर साथ देतले. बघ, निशी आणि श्रीनूचाच लगीन होतला आणि मगे तुझ्या श्रीनूक या घरातलं कोणच तोंडवर करून विचारूचो नाही. आहे आपली पोरं पण आपल्या शब्दाबाहेर नाही जाणार. I'm sorry. I'm really sorry. Sorry. आता सॉरी बोलून काय होणार आहे? तर मला बॅडमिंटनच्या सिलेक्शनसाठी जायला उशीर झालाय आणि आता तुझ्यामुळे हात पण दुखतोय माझा. हात सोड माझा. मी ओरडे ना, तू माझा हात सोड ना. हे बघ, तुला माहित नाही मी कोणाची मुलगी आहे. मी खोतांची मुलगी आहे. माझा हात सोड माझा हात. ओरडण्यापेक्षा तोच हात मूव्ह कर. बरं वाटतंय आता? थोडं बरं वाटतंय. हे होईना बात. काय नाही. थँक्यू. काय? थँक्यू. हे होईना बात. सो तू इथे बॅडमिंटन साठी आलीस? बॅडमिंटनच्या सिलेक्शन साठी आले मी. ओ, होईल ना सिलेक्शन? काय? नाही, बॅडमिंटन प्लेयर साठी ना फोकस खूप इम्पॉर्टंट असतं. हे आता इथे एवढे शटल्स खाली पडले होते, ठीक आहे, पण कोर्टात खाली पडलेलं एक शटल सुद्धा ना खूप महागात पडतं. एवढं कळतं मला. काय आहे की बॅडमिंटन विषयी थोडीशी माहिती असली, जरा काही बोलता आलं ना, म्हणजे खेळता येईल असं नाही. म्हणजे खूप चांगलं बॅडमिंटन खेळतेस तू. तालुक्यात आत्ताच झालेल्या स्पर्धेत पहिला नंबर आलाय माझा. निशी, घे बाय, या घे. काय गो, काय झाला? काय नाही, त्याचा धक्का लागला नाही, पडलं ना सगळं खाली आणि माझा हात पण दुखतोय याच्यामुळे. काय रे, बघून चालता येत नाही? सिलेक्शन आणा त्याचा. हातपाय मोडलो असतो तर? छाया, मी बोलताय ना, टॉपची प्लेअर असा, कळला ना? टॉपची प्लेअर. मग स्वतःची ओळख खोतांची मुलगी अशी का करून देते? तू लक्ष नको देऊ गो. आता खोतांची मुलगी म्हटल्यावर खोतांचीच मुलगी सांगणार ना, की देवळात पायरीवरती गावला म्हणा सांगणार गाच आपला. अगो तू चल. निशी, कोण होता? एकदम भारी दिसता, एकदम वरून धवन. निशी, खरा सांगू, माझ्या मनात आहे ना याची आणि श्रीनूची बॅडमिंटन कॉम्पिटिशन चालू आहे. छाया, फक्त
उमा उमा काय रे दादा काय आलं? अरे थोडी चाय देते तुमका. मागच्या दारा गवती चहाची पानं येली ती काढून ठेवलंय. वातावरण पण बदललेलं आहे ना. दोघांका चाय देते, घ्या. उमा चहाचं राहू दे. आधी माका लेप बनवायचं साहित्य द्या. काय हो, काय झालं? कोणाक बरा नाही काय? हा, मी घरी येताना गोदाक्काकडे गेलो होतो. मी तिला आवाज दिला, हा. तिने काय उत्तरच दिलं नाही. म्हणून बघायला आत गेलो. तिला खूप ताप होता. आता तिचा लेक मुंबईत आहे ना, जवळचं बघणार असं कोणीच नाही तिच्याकडे. आता म्हटलं आपणच आहोत ना, आपण जाऊन बघूया. दिवाळीत पण बिचारी एकटीच आहे, तिच्या जवळ कोणीच नाहीये. कोण नाही कसा, आपण असाव ना. मी पण येते तुमच्या सोबत. थोडी पेस करून देते ते का बरा वाटत. हा हा, आणि कोणी बाई माणूस असेल तर तिला पण बरं वाटेल ना. मी लगेच सामान घेऊन येते. आणि उमा, थोडं वेखंड पण बरोबर घ्या. मी त्याचा लेप करून कपाळाला लावला की बरा वाटेल तिला. होय होय. शिनू, आम्ही दोघं जाऊन येतो. आणि आईने विचारले तर उमा माझ्या बरोबर आहे असं सांग. हो हो. बरं शिनू, दायचेक जर सांगितलंस की आम्ही गोदाक्काक भेटाक जात आहोत तर त्याका बरा नाही आता सांगू नकोस. दायचेची मैत्रीण आहे ना ती, उगाच काळजी करा. तुम्ही जा ना, तुम्ही गोदाक्काला बघून या. बरं, येता. हा. तुम्ही दोघं खरंच आदर्श आहात. कितीही मतभेद झाले, काही संकट आलं तरी तुम्ही दोघं एकमेकांसोबत कायम राहता. प्रत्येकाच्या आयुष्यात साथ देणारी व्यक्ती तुझ्यासारखीच हवी उमाई. अगं काय काय हे सगळं सांडून ठेवलंयस? इतक्यावर कोण ठेवतो डबा? हो, थांब थांब थांब, मी करतो. तुला काय हवंय सांग. कॉफी हवी आहे. सारखं डोकं दुखतंय माझं. डोकं दुखतंय? बरं ठीक आहे, त्याच्यावर 3 गोष्टी मी तुला सांगतो. मला सध्या तरी फक्त कॉफी हवी. हो हो, पण त्या 3ही गोष्टी जर तुझ्या डोकेदुखीच्या संदर्भात असतील तर. काय सांगायचंय? पहिली गोष्ट, कॉफीसाठी मसूर डाळ चालत नाही. व्हॉट? मसूर डाळ ह्या डब्यात इथे वरती असते. हो, आणि कॉफीचा डबा हा बघ, हा इथे असतो खाली. कॉफी. ओ, थँक्स. अरे, दुसरी गोष्ट तर म्हणजे तू कॉफीपेक्षा ना गवती चहा घे, म्हणजे तुला चटकन बरं वाटेल. आणि तिसरी गोष्ट? तिसरी गोष्ट म्हणजे तुझं डोकं दुखतं याचा अर्थ तुला डोकं आहे. नाही सेन्स ऑफ ह्युमर. नाही सॉरी, गंमत केली मी. पण मी गवती चहाबद्दल अजिबात गंमत करत नाहीये. खरंच घे, तुला बरं वाटेल. पटकन सांगतोय डोकं. थांब, मी तुला गवती चहा बनवून देतो. ये ये, या साईडला ये, या साईडला ये. अगं गवती चहा औषधी असते. तुझं डोकं कधी शांत होईल ना तुला कळणार सुद्धा नाही. हा, बरं मिस्टर श्रीनिवास, बरं नाही वाटलं तर? तू एकदा चहा घेऊन तर बघ, नंतर सांग मला. हा, आणि प्लीज आता मध्ये लुडबुड करू नको, मला अजिबात आवडत नाही. ओके ओके फाईन, व्हॉट एव्हर. अगं इथे बसू नको, इथे नाही चालत. तू काय प्रॉब्लेम आहे? बसलेच तर आहे. ठीक आहे, बस. असे खेळणार आहे काही? रांगोळी काढायला आले असं वाटतंय. असं एक काच आहे. इडियस का? नाही तर काय. अगं पण ही तर तालुक्याच्या स्पर्धेत पहिली आलेली. मी पाहिला हिचा खेळ, 1 नंबर खेळते. खूप तो बघ वरून धवन. आणि कशाला आला इकडे? तर येलो तुझा खेळ बघू किलो असं. चांगला खेळ आहे एकदम. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आज बॅडमिंटनचं सिलेक्शन आहे.
जे सिलेक्ट होतील त्यांना ट्रेन केलं जाईल आणि तेच प्लेयर पुढे खेळतील.